क्लास 10चा सायन्स 1 हा पेपर झालेला आहे पूर्णपणे आणि त्याचं जे सोल्युशन आहे टोटल सोल्युशन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. प्लस त्यासोबतच खूपच एक्साइटिंग म्हणजे जे मी तुम्हाला इथं गॅरंटीड IMP क्वेश्चन प्रोव्हाइड केले होते ना, तर त्याचमधून इथं क्वेश्चन आले फ्रेंड्स. मला स्टुडंट्सनी इथं कॉमेंट्स करून सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक इम्पॉर्टंट म्हणजे की जो तुमचा इथं सायन्स 2 पेपर आहे त्यासाठी मी तुम्हाला गॅरंटीड क्वेश्चन प्रोव्हाइड करणार आहे. आणि सायन्स 2 साठीचा आपला एक व्हिडिओसुद्धा आलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक सायन्स 2चा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे. ओके, तर बघा स्टुडंट्स, इथं जे आहे तुमच्या पेपरचं सोल्युशन आपण बघूया. पण त्या अगोदर नवीन असा सबस्क्राईब करून नक्की ठेवायचं. आणि इम्पॉर्टंट म्हणजे इंस्टाग्रामला तुम्ही नक्की फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाणार. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमचा सायन्सचा पेपर होता. सगळ्यात पहिला MCQ होता तो म्हणजे की गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स इज एक्झाम्पल ऑफ अलॉईंग. याचा आन्सर होतं अलॉईंग. नंतर सेकंड MCQ त्याचा आन्सर होतो न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. नंतर थर्ड MCQ आहे त्याचा आहे प्रोपेन इज वन ऑफ द कंबेस्टिबल कंपोनंट ऑफ LPG. ठीक आहे, प्रोपेन B नंबर ऑप्शन. नंतर 4 नंबरचा MCQ त्याचा ऑप्शन बघा A नंबरचा आहे 4D. द पॉवर ऑफ अ कॉन्वेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ इज 25 सेंटीमीटर इज 4D. ओके, नंतर 5 नंबरचा MCQ त्याचा आन्सर आहे रेड. ठीक आहे, यामध्ये बघा रेड कलर इज डेव्हिएटेड द लिस्ट इन द स्पेक्ट्रम ऑफ व्हाईट लाईट ऑप्टेन विथ अ ग्लास प्रिझम. ओके, नंतर इथं B नंबरचा क्वेश्चनमध्ये ऑड वन आउटचा होता. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन ऑड वन आउटचा, त्यामध्ये 4 नंबरचा आन्सर आहे PSLV. ओके, नंतर सेकंडवाला कम्प्लीट द कोरिलेशन. बघा कम्प्लीट द कोरिलेशनवाला क्वेश्चन आपण बघितलेला होते. ज्यांना माहिती असेल ना त्यांना माहिती आहे. ठीक आहे, ग्रुप 1 अल्कली मेटल. मग आता हॅलोजन्स कशामध्ये येतात तर ग्रुप 17मध्ये इथं हॅलोजन्स येतात. म्हणून इथं ऑप्शन जे आहे ग्रुप 17 तुम्हाला इथं लिहायचं होतं. ऑप्शन म्हणजे काय, इथे आन्सर लिहायचं होतं ग्रुप 17. ठीक आहे, नंतर इथं थर्ड नंबरचा क्वेश्चन होता B मधला. त्यामध्ये तुम्हाला मॅच दी पेअर एकच करायची होती, ती म्हणजे की रिफ्रॅक्शन इंडेक्स ऑफ वॉटर इज किती आहे ठरलेला आहे 1.33. हा जो आहे रिफ्रॅक्शन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर आहे. नंतर 4 नंबरचा क्वेश्चन ट्रू ऑर फॉल्स वाला. यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की ॲन इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हे टोटली इथं फॉल्स आहे. कारण की तुम्हाला एक एक्झाम्पल मी सांगतो की इलेक्ट्रिक मोटर, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक मोटर आहे आणि इलेक्ट्रिक मोटर ती फॅनमध्ये आहे. ठीक आहे, हे फॅनमध्ये इथं इलेक्ट्रिक मोटर आहे. मग आता फॅनमधली जी इलेक्ट्रिक मोटर आहे ते कोणती एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करते बघा. ही जी इलेक्ट्रिक एनर्जी आपण इथं सप्लाय देतो, जे इथं इलेक्ट्रिक एनर्जी हे कन्वर्ट करत आहे मेकॅनिकल एनर्जीमध्ये. म्हणून हे स्टेटमेंट फॉल्स आहे. इथं इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, ना की मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणून हे फॉल्स इथं आहे. नंतर 5 नंबरचा क्वेश्चन होता 1 मिनिट. नंतर 5 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला इथं IUPAC नेम सिस्टीम द्यायचं होतं. एकदम इझी क्वेश्चन होता. बघा इथं फंक्शनल ग्रुप होता अल्कोहोल, ज्यामध्ये तुम्हाला IUPAC नेम आलं असतं प्रोपेन टू OL. ठीक आहे, किंवा 2 प्रोपॅनॉल. दोनपैकी कोणतंही एक लिहिले असेल तर तुम्हाला इथं गॅरंटीड मार्क्स मिळणार आहेत. नंतर बघा तुम्हाला क्वेश्चन, त्यामधला पहिला क्वेश्चन होता की ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. आता याचा आन्सर बघा ॲज वी गो डाऊन द ग्रुप ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज. काय इन्क्रीज होते, कारण की इथं एक शेल ॲड होत जाते. मग याचा आन्सर तुम्ही कसं लिहायला पाहिजे होतं, गिव्ह रिझन की ॲज वी गो डाऊन द ग्रुप ॲटॉमिक रेडियस इन्क्रीजेस बिकॉज हिअर शेल्स आर ॲडेड. ओके, सो द रेडियस ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. नंतर सेकंडवाला क्वेश्चन होता, त्यामध्ये तुम्हाला सिम्पल मायक्रोस्कोप इज यूज्ड फॉर वॉच रिपेअर्स. आता वॉच रिपेअर करण्यासाठी सिम्पल मायक्रोस्कोप का यूज करतात. सिम्पल आहे की सिम्पल मायक्रोस्कोप मॅग्निफिकेशन 20 टाइम्स इथं मॅग्निफिकेशन देते वॉच रिपेअर करण्यासाठी. आणि जे वॉच रिपेअर असतात, ठीक आहे, ॲज द वॉच रिपेअर्स कॅन इझिली डिटेक्ट द पार्ट ऑफ वॉच. ओके, हे तुम्हाला एक रिझन होतं इथं. नंतर 20 टाइम्स इथं मॅग्निफिकेशन. ओके, 20 टाइम्स magnification given by the simple microscope to use watch repairs. ओके, नंतर इथं क्वेश्चन होता 3rd नंबरचा, ज्यामध्ये तुम्हाला इट इज रिकमेंडेड टू यूज एअरटाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लॉंग टाईम. आता तुम्हाला एअरटाईट कंटेनर का यूज करतात ऑइल स्टोरेज करण्यासाठी. एक सिम्पल इथं हे आहे तुम्हाला रिझन आहे की बघा ऑइल जर आपण एअरटाईट कंटेनरमध्ये नाही ठेवलं तर इथं ऑक्सिडेशन होतं.
ठीक आहे. ॲज इफ वी स्टोर ऑइल beside the airtight container, they goes into oxidation. As a result, if we use that oil the food taste is not good and they become rancid. Okay, these are some reasons that you can use for this question. ओके, नंतर सेकंड वाला क्वेश्चन होता इथं तो म्हणजे की बी नंबरचा. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला बघू शकता तुम्ही अँड ऑब्जेक्ट इट टेक्स प्लेस 5. यामध्ये तुम्हाला सिम्पल क्वेश्चन होता ज्यामध्ये तुम्हाला सेकंड टाईम दिला होता. टी म्हणजे 5 सेकंद होते. नंतर इथं हाईट होती तुमची इथं 5 मीटर. ओके, तर यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक सिम्पल फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा होता डिस्टन्स ट्रॅव्हलचा, ज्यामध्ये तुम्हाला एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ऑफ जी टी स्क्वेअर. ठीक आहे. तर आता यामध्ये यूची व्हॅल्यू होती 0, नंतर टीची व्हॅल्यू होती 5. ठीक आहे. तर 0 × 5 हे तर 0 झालं. नंतर हाफ ऑफ जी टी स्क्वेअर, आता हाफ ऑफ जी म्हणजे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू आणि टी स्क्वेअर. तर याचं जे पूर्ण ॲन्सर आहे फायनली तुमचं ॲन्सर आलं असतं जी इज इक्वल टू 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. नंतर तुम्हाला इथं सेकंडवाला क्वेश्चन होता ज्यामध्ये तुम्हाला डायग्राम काढायची होती होप्स ॲपरेटस. ठीक आहे. याची तुम्हाला स्क्रीनवरची डायग्राम दिसत असेल. आता तुम्हाला इथं थर्ड नंबरचा क्वेश्चन होता स्टेट द लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. यामध्ये सिम्पली तुम्ही ही डायग्राम यूज करून इथं लॉ ऑफ रिफ्रॅक्शन इथं सांगू शकले असता. एकदम सिम्पल आहे बघा. द रे ऑफ incident and the ray of refraction and the normal interfere at two media lie in the same plane. हा इथं लॉ ऑफ रिफ्रॅक्शन होता. ओके, तर इथं फोर्थ नंबरचा क्वेश्चन होता. तुम्ही यामध्ये डायग्रामसुद्धा काढली असती तर एकदम बेस्ट, यांनी काढली असती एकदम बेस्ट आहे. ठीक आहे. नंतर इथं 4 नंबरचा क्वेश्चन होता नेम द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम काय आहे, बॉक्साईड आहे. ठीक आहे. नंतर व्हॉट इम्प्युरिटीज आर प्रेझेंट इन ॲल्युमिनियम ओर. आता ॲल्युमिनियम ओर कोणता आहे, बॉक्साईड. आता बॉक्साईडमध्ये इम्प्युरिटीज कोणत्या आहेत इथं, ते इथं आयरन ऑक्साईड, सिलिकॉन डायऑक्साईड आणि क्ले मिनरल, कॅवलनाईट अँड ॲनाटेज ही इथं 4 प्रकारची इथं इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात. ओके, नंतर इथं तुम्हाला क्वेश्चन होता तो म्हणजे 5 नंबरचा, ज्यामध्ये तुम्हाला फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. बघा, हा IMP क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेला होता की फ्लेमिंग लेफ्ट हँड रूलवरती तुम्हाला क्वेश्चन येणार आहे आणि सिम्पल क्वेश्चन आलेला होता. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला बघा डायरेक्शन्स दिलेल्या होत्या. हे होतं ए आणि हे होतं बी. यामध्ये तुम्हाला हे सिम्पली फील्ड करायचं होतं. बघा, हे तुम्हाला दिलं होतं की फोर्स ऑन द कंडक्टर, बट इथं ए म्हणजे हे मॅग्नेटिक फील्ड आणि बी म्हणजे करंट, हे इथं ऑप्शन आले असते. नंतर इथं क्वेश्चन नंबर 3 आहे की ज्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन सॉल्व करायचे होते. बघा, एकदम सिम्पल आहे. यामध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरला राईट द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असतील. मी इथं तुम्हाला 3 डिमेरिट्स सांगितलेले आहेत, तर ते तुम्ही लिहिले असतील तर एकदम बेस्ट आहे, किंवा अजूनसुद्धा डिमेरिट्स आहेत तुम्ही ते लिहिले असतील ते सुद्धा एकदम बेस्ट आहेत. नंतर इथं तुम्हाला डायग्राम दिली होती. या डायग्रामवरून हा कोणता लॉ आहे यावरून तुम्हाला ओळखायचं होतं. तर हा जो लॉ होता तो म्हणजे केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. कारण की एकदम सिम्पल आहे ना. बघा, इथं सन दिलेला आहे, इथं तुम्हाला प्लॅनेट दिलेला आहे. ठीक आहे. इथं सन, इथं प्लॅनेट, म्हणजेच तुम्ही इथं बघू शकता हे प्लॅनेट्स आहेत. तर एकदम सिम्पल आहे, केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे. हे तुम्हाला लिहायचं होतं. नंतर इथं तुम्हाला 3rd नंबरचा क्वेश्चन होता ज्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय द टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन कोणत्या आहेत हे तुम्हाला ओळखायचं होतं. फर्स्ट नंबरची रिॲक्शन होती CuSO4 प्लस Fe गिव्ज FeSO4 प्लस Cu. यामध्ये तुम्हाला हे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. डिस्प्लेसमेंट कशी, बघा इथं तुम्हाला दिसत असेल की CuSO4 आणि हा Fe आहे. आता जे Cu आहे, Cuला Feने इथं रिप्लेस केलं. तुम्ही इथं बघू शकता इथं CuSO4 आहे आणि इथं FeSO4 आहे. म्हणजे Cuला Feने इथे रिप्लेस केलं, म्हणजे डिस्प्लेस केलं, म्हणजे हे झाले डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. नंतर सेकंड नंबरची बी नंबरची 2Mg प्लस O2 गिव्ज 2MgO. हे झाली ऑक्सिडेशन रिॲक्शन, कारण की इथं ऑक्सिजन ॲड झाला म्हणून हे झाली ऑक्सिडेशन रिॲक्शन. नंतर इथं सी नंबरची रिॲक्शन आहे 2KClO3 गिव्ज 2KCl प्लस 3O2. हे झाली डिकम्पोजिशन रिॲक्शन. इथं ऑक्सिजन जे आहेत, ऑक्सिजनचे मॉलिक्यूल निघून गेले. ठीक आहे. नंतर इथं क्वेश्चन होता तुम्हाला तो म्हणजे की एकदम सिम्पलचा फॉर्म्युला यूज करायचा होता 4 नंबरचा, की यामध्ये तुम्हाला स्पीड ऑफ लाईट इन अ मीडियम इज, स्पीड ऑफ लाईट दिली होती आणि स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. ठीक आहे. इन मीडियम दिलं होतं आणि इन व्हॅक्यूम दिलं होतं. तर यामधून तुम्हाला व्हॉट इज द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच की N तुम्हाला फाइंड करायचा होता. तर यासाठी तुम्हाला एक
सिम्पल फॉर्म्युला यूज करायचा होता तो म्हणजे की N इज इक्वल टू C/V. आता C यामध्ये बघू शकता तुम्ही 3 × 10⁸ म्हणजेच की स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम आणि अपॉनमध्ये 1.5 × 10⁸ म्हणजे यामध्ये हे स्पीड ऑफ लाईट इन मीडियम. तर याचा आन्सर आला असतं N इज इक्वल टू 2. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू इथं आली 2. ठीक आहे, हे त्याचं आन्सर होतं. नंतर इथं 5 नंबरचा क्वेश्चन होता ज्यामध्ये तुम्हाला एकदम सिम्पल एक पॅरेग्राफ दिला होता. ठीक आहे, सायन्सचाच पॅरेग्राफ होता आणि त्यावेळी तुम्हाला काही 3 क्वेश्चन विचारले गेलेले होते. ठीक आहे, 3 क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय लिहायचं होतं बघा. फर्स्ट क्वेश्चन होता की हीट इज ट्रान्सफर फ्रॉम व्हेअर टू व्हेअर. आता हीट कुठून कुठे ट्रान्सफर झाली यामध्ये तुम्हाला दिलं आहे की फ्रॉम हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट. इथं जे हीट ट्रान्सफर झाली तर ती इथं हॉट ऑब्जेक्ट टू कोल्ड ऑब्जेक्ट इथं ट्रान्सफर झालेली आहे. तुम्ही पॅरेग्राफ रीड करून नक्की बघायचा. ठीक आहे, आणि नंतर बी नंबरचा क्वेश्चन होता विच प्रिन्सिपल डू वी लर्न अबाउट फ्रॉम दिस प्रोसेस. यामध्ये तुम्हाला हीट ट्रान्सफर हे तुम्हाला इथं प्रिन्सिपल होतं. ठीक आहे, नंतर हाऊ विल यू स्टेट द प्रिन्सिपल ब्रीफली. आता हे प्रिन्सिपल तुम्ही ब्रीफली कसं लिहू शकत होते बघा. यामध्ये तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे म्हणजे जर तुम्हाला उत्तर येतसुद्धा नव्हतं तर या पॅरेग्राफमधले काही इम्पॉर्टंट तुम्हाला पॉईंट्स लिहायचे होते जेणेकरून तुम्हाला इथं मार्क्स मिळालेले होते. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट पहिलं स्टेटमेंट लिहायचं होतं. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट तुम्हाला इथं लिहायचं होतं. ओके, आणि जे आहे तुम्हाला 1-2 लाईन्स यामधल्यासुद्धा सेकंड पॅरेग्राफमधल्या तर एकदम तुम्हाला इझी मार्क्स इथं मिळून गेलेले असते. ठीक आहे, नंतर तुम्हाला एक टेबल आलेला होता ज्यामध्ये तुम्हाला टेबल कंप्लीट करायचा होता जो की कॉन्व्हेक्स लेन्सवरती तुम्हाला विचारलेला होता. बघा आता पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट फर्स्ट नंबरला आहे बियॉन्ड F2. मग पोझिशन ऑफ इमेज झाली होती प्रिन्सिपल फोकस F2 अँड सेंटर ऑफ कर्वेचर C2. नेचर ऑफ इमेज झालं असतं रिअल इन्व्हर्टेड अँड डिमिनिश. ठीक आहे, नंतर पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट सेकंड नंबरला ॲट F झालं असतं. ठीक आहे, ॲट F. नंतर पोझिशन ऑफ इमेज सेकंडमध्ये ॲट इन्फिनिटी दिलेला आहे आणि नेचर ऑफ इमेज सेकंडमध्ये इन्फिनिटीली बिग. ओके, नंतर इथं थर्ड नंबरला होतं पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट बिटवीन F अँड F2. ओके, बिटवीन F अँड F अँड 2F. आणि यामध्ये पोझिशन ऑफ इमेज असतं बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. आणि इथं बघू शकता इमेज कशी असती नेचर ऑफ इमेज रिअल इन्व्हर्टेड अँड इनराज हे तुम्हाला अगोदर दिलेलं होतं. ठीक आहे, नंतर तुम्हाला क्वेश्चन इथं होता तो म्हणजे की जे टर्म्स आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायच्या होत्या. फर्स्ट नंबरला होतं मेटॅलर्जी. आता मेटॅलर्जी म्हणजे काय की व्हेरियस प्रोसेस इन्व्हॉल्ड इन एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल फ्रॉम इट्स ओर अँड रिफायनिंग. दिस प्रोसेस इज कॉल्ड मेटॅलर्जी. म्हणजे मेटॅलर्जीमध्ये आपण इथं मेटल एक्स्ट्रॅक्ट करतो त्याच्या ओरपासून. ठीक आहे, याला म्हणतात मेटॅलर्जी. नंतर आता ओर म्हणजे काय तर ओर म्हणजे नॅचरली ऑकरिंग मिनरल फ्रॉम विच वी कॅन एक्स्ट्रॅक्ट द मेटल. म्हणजे ओर हे असं मिनरल आहे की ज्यामधून आपण मेटल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे, नंतर इथं गँग्यूची तुम्हाला डेफिनेशन लिहायची होती की वर्थलेस रॉक विच प्रेझेंट इन मिनरल ओके और मेटल विच इज कॉल्ड गँग्यू. ठीक आहे, नंतर तुम्हाला इथं होता क्वेश्चन नंबर 8 नंबरचा क्वेश्चन की स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ स्पेस मिशन. आता स्पेस मिशनचं इथं इम्पॉर्टन्स बघायला गेलं की ॲडव्हान्टेज ऑफ अलर्ट ऑफ नॅचरल कॅलॅमिटीज वॉर्स. ओके, म्हणजेच काय की स्पेस मिशन म्हणजे सॅटेलाईट आहे. आता सॅटेलाईटचे आपल्याला बेनिफिट्स काय की आपल्याला अलर्ट मिळतो की आता हे नॅचरल क्लायमॅट येत आहे की पूर येत आहे वगैरे अशा प्रकारचे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचे होते. नंतर इथं होता क्वेश्चन नंबर 4 ज्यामध्ये तुम्हाला एक डायग्राम दिलेली होती. बघा क्वेश्चन नंबर 4 सुद्धा खूपच इझी होता ज्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिली होती ज्यावरती पहिलाच क्वेश्चन होता की आयडेंटिफाय द डायग्राम. आता ही डायग्राम कशाची होती तर ही डायग्राम होती DC मोटर. ही DC मोटरची इथं डायग्राम होती. ठीक आहे, नंतर सेकंडवाला क्वेश्चन होता की राईट द प्रिन्सिपल ऑन विच द अबोव अप्लायन्सेस वर्क्स. आता यामध्ये तुम्हाला बघा यामध्ये तुम्हाला होतं की अप्लायन्सेसवर मॅग्नेटिक फील्ड अँड इलेक्ट्रिक field arises and produce mechanical force. ठीक आहे, मेकॅनिकल एनर्जी. तर यामध्ये तुम्हाला हे प्रिन्सिपल लिहायचं होतं. नंतर राईट द वर्किंग ऑफ द अबोव अप्लायन्सेस. आता हे वर्किंग कसं करतं ॲज वी बघू शकता तुम्ही इथं तुम्ही इलेक्ट्रिक कंडक्टरमध्ये ठेवला ॲज वी पुट इलेक्ट्रिक कंडक्टर बिटवीन मॅग्नेटिक फील्ड इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिक करंट. ओके, तर अशा प्रकारचे तुम्हाला इथं इलेक्ट्रिक कंडक्टरमध्ये आपण ठेवलं अशा प्रकारची DC मोट इथं वर्क करते हे तुम्हाला लिहायचं होतं. नंतर 4 नंबरला इथं होतं की राईट द युजेस ऑफ द अबोव अप्लायन्सेस. आता DC मोटर कुठं यूज होते की टूल्समध्ये टॉईजमध्ये किंवा तुम्ही फॅन वगैरे जे सुद्धा अप्लायन्सेस असतात टॉईज असतात
स्मॉल टॉईज कार वगैरे त्यामध्ये इथं यूज केल्या जातो. नंतर इथं सेकंडवाला क्वेश्चन जो की खूप इझी होता, बघू शकता तुम्ही. इथं तुम्हाला जो आहे इथं दिलं होता, ज्यामध्ये तुम्हाला हा इथेन होता. ठीक आहे, इथेन होता. आणि यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन होता की 1 मिनिट, यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन होता की आयडेंटिफाय सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन फ्रॉम द गिवन स्ट्रक्चर फॉर्म्युला. यामध्ये तुम्हाला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कोणता आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कोणता हे ओळखायचं होतं. आता सॅच्युरेटेड म्हणजे काय? सॅच्युरेटेड म्हणजे बघा की कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड हे होते सॅच्युरेटेड. मग इथं बघू शकता तुम्ही, पहिला जो इथेन होता यामध्ये सर्वचे सर्व इथं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स होते. नंतर सेकंडवाला यामध्ये तुम्हाला इथिन होता. ओके, इथिन म्हणजे ETHENE, ज्यामध्ये तुम्हाला इथं डबल बॉन्ड होता तो अनसॅच्युरेटेड होता आणि बाकीचे इथं सिंगल बॉन्ड म्हणजे की सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ओके, नंतर नेक्स्टवाला क्वेश्चन होता की ड्रॉ डॉट स्ट्रक्चर ऑफ फर्स्ट अँड सेकंड. आता तुम्हाला इथं जो इथेन होता आणि इथिन होता याचं तुम्हाला डॉट स्ट्रक्चर काढायचं होतं. बघा एकदम सिम्पल होतं. हे झालं इथेनचं डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे, हे झालं इथेनचं इथं डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे, ज्यामध्ये तुम्हाला बघू शकता असे 2 इथे डॉट दिलेले आहेत. ओके, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 बॉन्ड इथं दिलेले आहेत. नंतर तुम्हाला इथिनचं डॉट स्ट्रक्चर. आता इथिनचं डॉट स्ट्रक्चर अशा प्रकारे इथं आलेलं असतं. फक्त जे इथं आहे ना, इथं बघू शकता तुम्ही 4 डॉट आले असतील. ठीक आहे, इथं 2. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला इथं डॉट स्ट्रक्चर होतं. नंतर तुम्हाला इथं डिफाईन होमोलॉगस सिरीज. आता होमोलॉगस सिरीज म्हणजे काय की सेम फंक्शनल ग्रुप अँड केमिकल प्रॉपर्टीज बट अँड द मेंबर्स कॅन बी ब्रांच ऑर अनब्रांच. ठीक आहे, म्हणजेच की असे मेंबर्स की जे सेम फंक्शनल ग्रुप आहेत आणि केमिकल प्रॉपर्टीज बट दे कॅन बी ब्रांच ऑर अनब्रांच. ठीक आहे, यालाच होमोलॉगस सिरीज असे म्हणतात. तर अशा प्रकारचं पूर्ण सोल्युशन तुमच्या व्हिडिओज आपल्या पेपरचं होतं. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ नक्की शेअर करून द्या. आणि फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. थँक्यू.